Good morning, friends. Friends, today in General Science of Standard 6, we are going to learn our next second chapter. The name of our second chapter is The Living World. विद्यार्थी मित्रांनो, सहावीच्या सामान्य विज्ञान या विषयाअंतर्गत आपण आता आपल्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे द लिव्हिंग वर्ल्ड, सजीव सृष्टी. डिअर फ्रेंड्स, लिव्हिंग वर्ल्ड या प्रकरणाच्या नावाचा अर्थ जर शब्दशः आपण काढला तर तो सजीव सृष्टी. यात निर्जीवांचा उल्लेख नाही. सजीव कोणते आणि निर्जीव कोणते हे आपण सारे जाणतोच. देर आर सो मेनी थिंग्स अराउंड अस. ऑफ देम some things are living things and some things are non-living things. For example, we can see so many things around us. For example, here is a chalk. Chalk is a correct. Chalk is a non-living thing. We can also see so many animals, birds, men and women walking on the road. All those are living things. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनेक घटकांपैकी काही घटक हे सजीव आहेत. ज्यांच्यात जीव आहे ते सजीव आहेत. माणसे, स्त्रिया, लहान मुले, मुली, विविध प्रकारचे प्राणी, विविध प्रकारचे पक्षी, वनस्पती हे सजीव आहेत. तर हा खडा, खडू, आय कार्ड, पेन या ज्या सर्व वस्तू आहेत या निर्जीव आहेत. दे आर नॉन लिव्हिंग थिंग्स. मग आपण सजीव गोष्टी आणि निर्जीव गोष्टी असे दोन प्रकारचे वर्गीकरण कशावरून बरं करतो? दिलेली वस्तू सजीव आहे की निर्जीव आहे हे आपण कशावरून ओळखतो? तर त्यांची काही लक्षणं असतात. देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्टन थिंग्स. फ्रॉम दोज कॅरेक्टरिस्टिक्स वी कॅन आयडेंटिफाय is it given thing is of living thing or it is non-living thing. For example, कुठले कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्यावरून आपण ओळखू शकतो की दिलेली वस्तू ही लिव्हिंग थिंग आहे की नॉन लिव्हिंग थिंग आहे? ज्या घटकांवरून आपण हे ओळखू शकतो ते कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सजीव अन्न घेतात, श्वास घेतात, त्यांची वाढ होते, त्यांचा जन्म होतो, त्यांचा मृत्यू होतो. अशा विविध प्रकारची लक्षणं, विविध प्रकारची कॅरेक्टरिस्टिक्स सजीवांची सांगता येतील की जी निर्जीवांमध्ये दिसत नाही. आणि म्हणून सजीव लगेच ओळखता येतात. या सजीवांची ही जी लक्षणं आहेत, या लिव्हिंग थिंग्सची ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ती लक्षणं, ती कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आता या दुसऱ्या प्रकरणात शिकावायची आहे. इन द चॅप्टर सेकंड we are going to learn about all these characteristics of living things. Our next point is characteristics of living things. सजीवांची लक्षणे. First of all, we are going to learn about first characteristic of living thing. The first characteristic of living thing is growth. 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 Growth is the first and important characteristic of living things. Growth in Marathi, growth म्हणजे वाढ होणे. सजीवांची वाढ होते. आपण सजीव आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अनेक वर्षापासून आपल्या शाळेत शिकत आहात. तुम्ही बालवाडीत होतात त्यावेळेस तुमची उंची कमी होती. तुम्ही पहिलीत गेलात, दुसरीत गेलात, तिसरीत गेलात आणि असं करत करत आता तुम्ही सहावीत आलात. तुमच्या शरीराची वाढ झाली की नाही? अगदी लहान बाळापासून तर आज तुमच्या शरीराची जेवढी वाढ झाली आहे या पातळीपर्यंत येईपर्यंत तुमच्या शरीरात अनेक बदल घडत गेले. तुमच्या शरीराची वाढ झाली. आणखी सुद्धा 2-4 वर्ष तुमच्या शरीराची वाढ होणार. सजीवांमध्ये वाढ होणे हे एक महत्वाचं लक्षण मानलं जातं. द ग्रोथ ऑकर्स इन ऑल लिव्हिंग थिंग्स. जशी तुमची वाढ झाली तशी तुमचे जर पाळीव प्राणी असतील
किंवा तुमच्या शेतावर काम करणारे प्राणी असतील किंवा सभोवताली पाहणारे प्राणी आपण पाहतो, त्या प्राण्यांची सुद्धा वाढ होते. कुत्र्याचं छोटस लहान पिलू अनेक जणांनी घरी आणून पाळलं असेल. खूप दिवसानंतर, काही महिन्यानंतर, वर्षानंतर त्याची सुद्धा उंची वाढते. मांजरीचं पिलू छोटं असताना आपण पाहिलंय, त्याची सुद्धा उंची वाढते. म्हणजेच सजीवांची वाढ होते. द लिव्हिंग थिंग्स ग्रो. वनस्पतींची सुद्धा वाढ होते, कारण त्याही सजीव आहेत. एक छोटं रोपटं आपण वृक्षारोपणाच्या वेळी लावतो आणि हळूहळू त्याचं रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये होतं, वटवृक्षामध्ये होतं. इट मीन्स दॅट द ग्रोथ टेक्स प्लेस इन ऑल एनिमल्स अँड प्लांट्स. पण मित्रांनो, अशीच वाढ निर्जीव वस्तूंची सुद्धा होते का? विचार करा, ज्यावेळी तुम्ही लहान होतात त्यावेळेस तुमच्याकडे जी खेळणी होती, ज्या बाहुल्या असतील, ज्या इतर अनेक गोष्टी असतील, सायकल असेल, तुम्ही उंचीने वाढलात, तुमच्या शरीराची वाढ झाली, तशीच वाढ तुमच्या लहानपणीच्या सायकलची झाली का? तर नाही. तुमच्या खेळण्यांची झाली का? तर नाही. मुली असतील तर त्यांच्या बाहुल्यांची झाली का? नाही. तुमच्याकडे लहानपणी असतानाचा क्रिकेटचा बॅटबॉल असेल, त्यांची वाढ झाली का? तर नाही. तुमच्या घरात अनेक वर्षापासून असलेले खुर्च्या, टेबल, सोफे, पंखे यांची वाढ झाली का? तर नाही. यांची वाढ का नाही झाली? कारण ते निर्जीव गोष्टी आहेत आणि निर्जीव गोष्टींची वाढ होत नाही. वाढ कोणाची होते? सजीवांची होते. आणि म्हणून वाढ होणे हे सजीवांचं प्रमुख लक्षण मानलं जातं. द इम्पॉर्टंट अँड फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स इज ग्रोथ. दिलेल्या चार्ट मध्ये आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो, एक लहान बाळ आहे. लहान बाळाची शरीराची वाढ झाली की थोडस मोठं बाळ बालक अवस्थेत, नंतर त्याचं रूपांतर प्रौढावस्थेत होतं. प्रौढावस्थेत रूपांतर झाल्यानंतर काही वर्षांनी वार्धक्य येतं. शरीराची वाढ ही माणसांच्या बाबतीत, इन ह्युमन बीइंग्स द ग्रोथ ऑफ बॉडी टेक्स प्लेस अप टू 18 to 20 years ऑफ एज. वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत उंची वाढू शकते. 20 नंतर 21व्या 22व्या वर्षानंतर उंची वाढणं थांबतं, उंचीचा विकास थांबतो. पण इतर अनेक गोष्टी, बुद्धीची वाढ आणि इतर गोष्टींची वाढ मात्र होत असते. पण शरीराचा विचार केला तर माणसांमध्ये वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत ही वाढ. तशीच इतर प्राण्यांच्या बाबतीत सुद्धा एक वयोमर्यादा आहे. त्या वयोमर्यादेपर्यंत त्यांच्या उंचीत आणि शरीरात वाढ होते. नंतर मात्र अशी वाढ होत नाही. मग मित्रांनो, वनस्पतींच्या बाबतीत विचार केला तर काय होईल? वनस्पतींच्या बाबतीत आपण आधी लहान रोपटे लावतो. त्या रोपट्यांचं रूपांतर थोड्या मोठ्या झाडात होतं, हळूहळू त्याचं रूपांतर वटवृक्षात होतं. मग यांना उंची वाढण्यासाठी, वाढीसाठी कालमर्यादा नाही का? तर नाही मित्रांनो. प्राण्यांच्या शरीराच्या वाढीसाठी कालमर्यादा असते, पण वनस्पतींच्या शरीराच्या वाढीसाठी कालमर्यादा नसते. There is no time limit for the growth of plants. Plants can grow all their life. पण आपली वाढ ही वयाच्या ठराविक वर्षापर्यंतच होऊ शकते. हा वनस्पती आणि प्राणी यांच्या वाढीतला फरक आहे. While growth takes place, the weight and size, height of animals increase. वनस्पतींची वाढ होत असताना वनस्पतींच्या शाखा वाढतात, त्यांची मुळे जमिनीत खोलवर रुजत जातात, त्यांच्या फांद्यांचा विस्तार हळूहळू वाढत जातो. म्हणजेच वनस्पतींची वाढ ही शेवटच्या क्षणापर्यंत, जोवर वनस्पती आहे तोवर सुरू असते. पण प्राण्यांच्या वाढीसाठी मात्र त्या ठिकाणी मर्यादा असते. प्राण्यांची वाढ माणसांच्या बाबतीत विचार केला तर वयाच्या 18 ते 20 वर्षापर्यंत आपली उंची वाढू शकते, नंतर आपली उंची वाढू शकत नाही. द मेन डिफरन्स बिटवीन द ग्रोथ ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज दॅट there is a time limit for the growth of animals, but there is no time limit for the growth of plants. ग्रोथच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल. द ग्रोथ ऑफ वेट, साईज इट टेक्स प्लेस इनसाइड द बॉडी. शरीराच्या आतल्या भागात हे बदल घडून येतात. ग्रोथच्या बाबतीत
वाढीच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगता येईल की ग्रोथ ही सम प्रमाणात घडते. एका हाताची लांबी खूप वाढली आणि दुसऱ्या हाताची त्या मानाने कमी वाढली किंवा जास्त वाढली, असं कधी होतं का? एक पाय जास्त लांब आहे आणि दुसरा पाय तुलनेने कमी लांब किंवा अधिक लांब आहे, असं होतं का? तर नाही. दोघा हातांची, दोघं पायांची लांबी ही समान असते, समान वाढते, म्हणजेच ही जी वाढ होते ही समप्रमाणात होते. सो ग्रोथ इज इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट ग्रो. तुमच्या घरातल्या अनेक नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, त्यांची वाढ झालेली आहे का? तर नाही. नॉन लिव्हिंग थिंग्सची वाढ होत नाही. म्हणून सजीव आणि निर्जीव यांच्यातला भेद लक्षात घेताना ग्रोथ हे कॅरेक्टरिस्टिक महत्वाचं आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. द ग्रोथ अपियर्स ओनली इन लिव्हिंग थिंग्स. अंडरस्टँड? नाउ वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट पॉइंट इन दॅट चॅप्टर, दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ फूड फॉर ग्रोथ. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ग्रोथ साठी अन्नाची गरज असते. आपले आई वडील आपल्याला सांगतात, मला जेवण कर, जेवण केल्याशिवाय तुझ्या शरीराची वाढ होणार नाही, पौष्टिक आहार घेतल्याशिवाय उंची वाढणार नाही, शरीराची व्यवस्थित वाढ होणार नाही. तर हे अगदी खरं आहे. वाढीसाठी, सजीवांच्या वाढीसाठी अन्नाची मोठ्या प्रमाणावर गरज असते. निर्जीव गोष्टी अन्न घेतात का? नाही. सजीव अन्न घेतात कारण त्यांच्या वाढीसाठी ते अत्यावश्यक आहे. आपण अन्न घेतो, भाजी, पोळी, भात, आणखी तुमच्या आवडीचे विविध पदार्थ. इतर प्राणी सुद्धा अन्न घेतात. पाळीव प्राण्यांचे अन्न, जंगली प्राण्यांचे अन्न. काही प्राणी शाकाहारी अन्न घेतात, काही प्राणी मांसाहारी अन्न घेतात, काही प्राणी मिश्र असतात, त्यांना शाकाहारही चालतो, मांसाहारही चालतो. प्रत्येक प्राण्याचं अन्न हे वेगवेगळं आहे. ऑल ॲनिमल्स, बर्ड्स and microorganisms, it means that all living things need food for their growth. सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी अन्नाची आवश्यकता असते आणि म्हणून सर्व सजीव हे अन्न घेतातच. टेकिंग फूड इज ऑल्सो इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. मग तुम्ही म्हणाल मित्रांनो की सर्व प्राणी पक्षी अन्न घेतात, वनस्पतींचं काय? त्या तर लिव्हिंग थिंग्स आहेत, मग ते अन्न कसं घेतात? त्याने तर हातही नाहीत अन्न खायला. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती सुद्धा अन्न घेतात. वनस्पती या सजीव आहेत, त्यांना सुद्धा अन्नाची गरज आहे. ते अन्न कुठून मिळवतात? तर त्यांच्या मुळांद्वारे जमिनीतनं ते अन्न, पाणी, क्षार शोषून घेतात आणि त्या पद्धतीने, एका विशिष्ट पद्धतीने अन्न तयार करतात. ज्या पद्धतीने वनस्पती अन्न तयार करतात त्या पद्धतीला मराठीत म्हणतात प्रकाश संश्लेषण, इंग्रजीत म्हणतात फोटोसिंथेसिस. वनस्पतींच्या अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेची अधिक माहिती आता आपण अभ्यासूया. प्लांट्स मेक देअर ओन फूड विथ द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, प्लांट्स absorb carbon dioxide present in the atmosphere. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेतात. आफ्टर कार्बन डायऑक्साइड, प्लांट्स also absorb water and other nutrients from deep inside the soil with the help of their roots. वनस्पती आपल्या मुळांच्या साहाय्याने जमिनीतील पाणी आणि इतर पोषक द्रव्ये सुद्धा शोषून घेतात. पाणी सुद्धा वनस्पतींना मिळालं, कार्बन डायऑक्साइड मिळालं आणि याशिवाय वनस्पतींच्या पानांमधील हरितद्रव्य, ज्याला म्हणतात क्लोरोफिल, क्लोरोप्लास्ट, with the help of these chlorophylls, plants make their own food. This process takes place in the presence of sunlight only. ही प्रक्रिया फक्त आणि फक्त सूर्यप्रकाशाच्या सानिध्यातच घडून येते.
रात्री ही प्रक्रिया घडू शकत नाही. अँड देअरफॉर प्लांट्स नीड सनलाइट फॉर द प्रोसेस ऑफ photosynthesis. This process of photosynthesis takes place in leaves of plants. वनस्पतींच्या पानांमध्ये ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडून येते. या फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेत वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि दिलेल्या घटकांचा वापर करून, या शोषून घेतलेल्या घटकांचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार केल्यानंतर हे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत इतरही काही घटक निर्माण होतात ज्यांची वनस्पतींना गरज नाही. असे टाकाऊ पदार्थ वनस्पती त्यानंतर बाहेर टाकून देतात आणि त्यातील महत्वाचा एक टाकाऊ पदार्थ आहे की जो वनस्पतींना उपयोगी नाही पण आपल्यासाठी फार उपयोगी आहे. तो या प्रोसेस मधून तयार होतो आणि तो बाहेर टाकला जातो. तो टाकाऊ पदार्थ म्हणजेच ऑक्सिजन. म्हणून आपण म्हणतो की वनस्पती आपल्याला ऑक्सिजन देतात. वनस्पती ऑक्सिजन कसा देतात? तर त्यांचं स्वतःचं अन्न तयार करण्याच्या फोटोसिंथेसिस या प्रक्रियेनंतर त्यांचं अन्न तर तयार होतच, शिवाय ऑक्सिजन वायू सुद्धा तयार होतो आणि हा ऑक्सिजन त्यांच्या उपयोगी नसल्यामुळे ते बाहेर टाकून देतात आणि बाहेर टाकून दिलेला हाच ऑक्सिजन आपण श्वसनासाठी वापरतो. आपण श्वसनासाठी ऑक्सिजन वापरल्यानंतर आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. हाच कार्बन डायऑक्साईड वनस्पती पुन्हा शोषून घेतात, पाणी शोषून घेतात आणि क्लोरोफिलच्या मदतीने सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आपल्या पानात पुन्हा अन्न तयार करतात. पुन्हा ते ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि हे चक्र या पद्धतीने सुरूच असतं. म्हणजेच आपण आपल्या श्वासावाटे बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि वनस्पतींनी बाहेर टाकलेला ऑक्सिजन आपण श्वसनासाठी आत घेतो. म्हणून वनस्पती ह्या आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत हे आपण सारे जाणतोच. पण फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेने वनस्पती स्वतःचं अन्न कसं तयार करतात हे सुद्धा आपण आता जाणून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनस्पतीच्या पानांमध्ये ज्यावेळेस फोटोसिंथेसिसची ही प्रक्रिया घडून येते त्यावेळेस दिलेल्या रासायनिक प्रक्रियेप्रमाणे प्रक्रिया घडून येते. आपण पाहू शकता वनस्पती काय काय शोषून घेतात. तर वनस्पती घेत आहेत कार्बन डायऑक्साईड, वनस्पती घेत आहेत पाणी, वनस्पती जमिनीतून न्यूट्रिएंट सुद्धा शोषून घेतात आणि सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात ही प्रक्रिया पार पडते. क्लोरोफिल सुद्धा त्यांच्या मदतीला आहे. कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड दे फॉर्म ग्लुकोज. वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात ग्लुकोजच्या रूपात आणि आणखी काय तयार करतायत? ऑक्सिजन, जो ते बाहेर टाकून देत आहेत. या पद्धतीने प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस या प्रक्रियेने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.